विहिरीच्या तोंडाशी आलेली एसटी 1 सेकंदाचाही फरक आणि वाचले 31 जीव। सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यात आज मंगळवारी 17 जून रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास एक थरारक अपघात टळला। येळावी गावाजवळ एसटी बस थेट पाण्याने भरलेल्या विहिरीच्या तोंडावर येऊन थांबली। बसमध्ये एकूण 31 प्रवासी होते आणि क्षणभरही उशीर झाला असता संपूर्ण बस विहिरीत कोसळून मोठी जीवितहानी झाली असती। ही बस पुण्याच्या वल्लभनगरहून चिंचवड मार्गे तासगावकडे निघाली होती। वाटेत येळावी गावाजवळ अचानक समोरून एक दुचाकी स्वार आला। त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि गाडी थेट रस्त्याच्या खाली घसरत गेली। वेग प्रचंड असल्याने गाडी थांबवणं अशक्य झाले। दुर्दैव हे की बस थेट पाण्याने भरलेल्या खोल विहिरीच्या दिशेने गेली, पण सुदैव हे की मागचं चाक चरीत अडकलं आणि गाडी विहिरीच्या काठावरच जाऊन अडकली। त्यामुळे एक भीषण